जुलै 2024 मध्ये TCS मध्ये कामाला लागलेली असोसिएट या पदावरची एक महिला ही नाशिक प्रकरणातली 5वी पीडिता आहे, जिनं समोर येऊन तक्रार दिली आहे. तिने ज्या पद्धतीनं TCS मध्ये घडलेल्या गोष्टी तिच्या तक्रारीतनं सांगितलेल्या आहेत, त्यावरून आपल्या हे लक्षात येतं की हे प्रकरण किती भीषण आहे. मोठी स्वप्न घेऊन ती या कंपनीमध्ये कामाला लागली, पण तिला हे माहित नव्हतं की या कंपनीत जॉईन झाल्यानंतर तिला तिच्या शरीरावरनं तिच्यावरती टीका टिप्पणी होणार आहे, तिला बॉडी शेमिंगला तोंड द्यावं लागणार आहे आणि इतकंच नाही तर तिच्या आराध्य दैवतांबद्दल सुद्धा आक्षेपार्ह विधानं केली जाणार आहेत आणि त्यावरनं सुद्धा तिला बोललं जाणार आहे. या प्रकरणातली जसं मी म्हटलं ही 5वी महिला आहे. एकूण 9 तक्रारी ज्या आहेत त्या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लैंगिक छळ आणि त्याचबरोबर आपल्याला माहितीये की धर्मांतर याच्याबद्दल सुद्धा तक्रारी आहेत आणि त्याच्यातली ही 5वी तक्रार आहे. पण हे सगळं फक्त बोलण्यापुरतं किंवा कमेंट्स पुरतं मर्यादित राहिलं होतं का? तर तसं झालेलं नाहीये. कशा प्रकारे याच्यात पुढे गोष्टी घडत गेल्या, त्या महिलेने नक्की काय सांगितलेलं आहे, सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स काय होता, ते सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर गोष्ट आहे या महिलेची, जिने तक्रार दिलेली आहे TCS प्रकरणातली. या प्रकरणातली ती 5वी महिला आहे आणि तिने जे सांगितलं ते अत्यंत भयंकर आहे. म्हणजे हे प्रकरण आम्ही लावून धरलंय त्याचं कारणच हे आहे की या प्रकरणातल्या गोष्टी या इतक्या भीषण आहेत की प्रत्येक तक्रार ज्या वेळेला समोर येते आणि आम्ही ती वाचतोय त्याच्यातनं प्रचंड शॉकिंग अशा गोष्टी समोर येत आहेत. आणि आत्ताच्या जगात सुद्धा एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, इतक्या मोठ्या कंपनीमध्ये अशा प्रकारे जर काम होत असेल तर ते तडीस नेणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच हे प्रकरण आम्ही लावून धरलंय. आता ही जी 5वी पीडिता होती तिने काय सांगितलेलं आहे बघा. ती असं म्हणते की हे सगळं जे आहे ते तिच्या ट्रेनिंग वेळीच सुरू झालेलं होतं. ज्यावेळेला ट्रेनिंग सेशन त्यांचे होते त्यावेळेलाच हा प्रकार जो आहे तो सगळा सुरू झालेला होता. आता त्याच्यात तिने सुरुवातीला काय म्हटलंय बघा. ती असं म्हणते की एक दिवशी असं झालं की या प्रकरणात जो आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, ज्याचं नाव आहे शफी शेख, तो तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्यांनी त्याच्या पायानी तिच्या पायाला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायला सुरुवात केली. हे होत नाही तर त्याची मजल बघा कुठपर्यंत गेली की तिच्या इथला कीपॅड जो आहे तो वापरायचा म्हणून तो तिच्या शेजारी गेला, तिच्या जवळ गेला आणि मग तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला त्यांनी हात लावला. हे सगळं घडतंय हे बघून ती इतकी शॉक झाली महिला की ती तिकडनं पटकन बाजूला सरकली. हे सगळं घडल्यानंतर त्यांनी तिच्याकडे बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मितहास्य आलं, त्यांनी नजर फिरवली आणि मग तो उठून तिकडनं निघून गेला. आता हे सगळं घडल्यानंतर हे इथेच थांबलं का? तर असं झालेलं नाहीये. ती पुढे काय सांगते बघा. ही महिला, जसं मी म्हटलं की ही 5वी पीडिता आहे, पण तिने हिंमत दाखवून समोर येऊन तक्रार जी आहे ती या सगळ्या प्रकरणात दिलेली आहे. आता पुढे तिने काय आरोप केलाय बघा. ती असं म्हणते की नाशिक केंद्रात कामाचं वातावरण हे भीतीदायक झालेलं होतं. तसंच आरोपी कर्मचाऱ्यांचा एक गट कुणाचीही भीती न बाळगता वागायचा आणि वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालायचे. पुढे तिने असा आरोप केलाय की ऑपरेशन्स विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट जनरल मॅनेजर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तक्रारी उच्च स्तरावरती नेण्यापासून परावृत्त केलं, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे आरोपींना संरक्षण मिळालं. आपल्याला माहितीये की या प्रकरणामध्ये निदा खान, जी एक प्रोसेसिंग असोसिएट म्हणून काम करत होती, ती असेल किंवा HR कडनं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलीही तक्रार जी आहे ती नोंदवण्यात आलेली नव्हती. TCS ने सुद्धा जे स्टेटमेंट काढलेलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं होतं की आमच्याकडे पॉश अंतर्गत कुठलीही रिटन कंप्लेंट आलेली नाहीये. पण या सगळ्या पीडितांचं असं म्हणणं आहे की आम्ही ओरली तक्रार करायचो, पुढे आम्हाला कारवाई केलेली व्हावी असं अपेक्षित होतं, पण तसं न होता काय झालं तर त्यांनी आम्हाला या तक्रारी पुढे नेऊ नका असं सांगितलं. मागच्या एका केसमध्ये पण आपण बघितलं होतं की निदा खानने एका महिलेला असा सल्ला दिला होता की तुला लाईमलाईट मध्ये काय व्हायचंय, तुला हायलाईट का व्हायचंय, जे झालंय ते जाऊ दे, सोडून दे, ग्रुपमध्ये राहा, एकटं राहू नका, असा सल्ला फक्त देण्यात आलेला होता. कुठलीही तक्रार या प्रकरणामध्ये लॉन्च करण्यात आली नाही. हा मुद्दा जो आहे तो पुढपर्यंत ऑफिशियल कंप्लेंट पर्यंत जाऊ दिला नाही असा सुद्धा आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये करण्यात येतोय. आता पुढे बघा काय झालं. पीडितेने असा दावा केला की तिला अयोग्य स्पर्शाला सामोरं जावं लागलं, तसंच तिच्या आराध्य दैवतांबद्दलही तिला लक्ष करण्यात आलं. यामध्ये तिच्या धार्मिक श्रद्धांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि देवदेवतांचे अपमानकारक वर्णन करणाऱ्या विधानांचा समावेश होता. आपल्या पार्श्वभूमीबद्दल माहिती देताना तिने असं सांगितलंय की ती 12 जुलै 2024 पासून TCSच्या
नाशिक शाखेत असोसिएट म्हणून काम करत होती, असं तिने याच्यामध्ये स्पष्ट केलंय. आता पुढे तिने काय सांगितलं बघा. ती असं म्हणालीये की हा छळ हा सप्टेंबर 2024 मध्येच एका प्रशिक्षण सत्रा दरम्यान सुरू झाला होता. तिने आरोप केला या सगळ्यामध्ये की या प्रकरणात अटक करण्यात आलेला आणखीन एक आरोपी आहे आसिफ अन्सारी, म्हणजे शफी सुद्धा आहे, आणि आसिफ अन्सारी कोणत्याही कारणाशिवाय तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने तिच्या छातीकडे एकटक पाहिलं आणि सेक्शुअल स्वरूपाचं एक आक्षेपार्ह विधान जे आहे ते त्यांनी केलं. यामुळे तिला अपमानित वाटलं आणि त्यामुळे ती तिकडनं निघून गेली. त्याच्यानंतर पुढे तिने असं सांगितलं की अन्सारी आणि त्याचा सह आरोपी तौसिफ अत्तार हे वारंवार तिच्या शरीराकडे एकटक पाहायचे आणि तिच्या दिसण्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करायचे. पुढे ती असं म्हणते की हा छळ केवळ शारीरिक गैरवर्तनापुरता मर्यादित नव्हता. फेब्रुवारी 2026 मध्ये अत्तारनं हिंदू धार्मिक ग्रंथांबद्दल आणि देवदेवतांबद्दल त्यांनी अपमानकारक विधानं केली. आता तो काय म्हटला होता बघा. तिच्या जबाबात तिने असं सांगितलेलं आहे की तो तिच्या जवळ आला आणि तिला असं म्हणाला की त्याने रामायण आणि महाभारत ही जी आपली ग्रंथ आहेत ती त्यांनी वाचलेली आहेत. तिने असा आरोप केला त्याच्यावरती की त्यानंतर त्यांनी देवांना किती पत्न्या होत्या, देवांना स्वतःच्या मुलाबद्दल कसं कळू नये किंवा कसं कळलं नाही, अशा प्रकारचे स्टेटमेंट्स जे आहेत ते त्यांनी या सगळ्यामध्ये केलेले होते तिच्या समोर. आणि अनेक अपमानकारक विधानं जी आहेत ती त्याच्याकडनं या सगळ्यामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे जे हिंदू देवदेवता आहेत त्यांच्याबद्दल असं बोललं जात होतं त्यांच्याकडनं की स्वतः त्यांना किती पत्न्या होत्या, त्याच्यानंतर त्यांना स्वतःच्या मुलांबद्दल कसं माहिती नव्हतं वगैरे वगैरे. आता ओव्हरऑल या प्रकरणावरती बोलताना ती पीडिता असं म्हणाली की सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2026 या काळात आसिफ अन्सारी आणि शफी शेख यांच्यासह अनेक आरोपी कर्मचाऱ्यांनी तिच्या शरीरावरती अश्लील प्रकारे भाष्य केलेलं होतं. तिला अनकम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीनं तिच्याबद्दल ते बोललं गेलेलं होतं आणि हे सगळं तिने सहन केलं त्यावेळेला. याच्यामुळे काय झालं तर तिला अर्थातच स्वतःची लाज वाटायला लागली आणि तिला प्रचंड मानसिक त्रास जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा झालेला होता, असं त्यांनी याच्यात स्पष्ट केलंय. आता पुढे ती असं म्हणते की ह्या सगळ्यामध्ये आम्हाला आमच्या सिनियर्स कडनं असं सांगितलं जायचं की तुम्ही याच्यामध्ये तक्रार करू नका किंवा याची दखल जी आहे ती या सगळ्यामध्ये घेतली जात नव्हती. आता एकूण याच्या सगळ्या प्रकरणामध्ये 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये एका महिलेचा आणि सध्या निलंबित असलेल्या ऑपरेशन्स मॅनेजर अश्विनी चेनानी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर 9वी आरोपी जी आहे ती निलंबित झालेली टेलिकॉलर निदा खान आहे, जी सध्या मुंबईत आहे. तिच्यासाठी तिच्या वकिलांनी एक अंतरिम अटकपूर्व जामीन जो आहे त्याच्यासाठी अर्ज केला होता, पण तो न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. म्हणजे ती प्रेग्नेंट आहे म्हणून ही काही कंडिशन असू शकत नाही असं कोर्टाने त्यावेळेला म्हटलेलं होतं. आता टीसीएसनी काय म्हटलेलं आहे, त्यांनी असं स्पष्ट केलंय की 2022 ते 26 या कालावधीत हे जे काही प्रकारांबद्दल म्हटलं जातंय त्याचं एथिक्स किंवा पॉश यंत्रणांद्वारे कुठलीही तक्रार प्राप्त झाली नव्हती असं टीसीएसने सुरुवातीला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे तपास अधिकारी आहेत त्यांनी इंडिया टुडेला ज्यावेळेला ही माहिती दिली, आमचे जे प्रतिनिधी आहेत दिव्येश सिंग ते नाशिकमध्ये आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये ते सतत पाठलाग करतायत, पाठपुरावा करतायत गोष्टींचा. आणि त्यावेळेला अधिकाऱ्यांनी त्यांना काय सांगितलं बघा, तर ते असं म्हणालेत की अनेक तोंडी तक्रारी प्राप्त होऊनही ज्यामध्ये गैरवर्तन आणि वेळेचं पालन न करण्यापासून ते अगदी दुसऱ्या कर्मचाऱ्यावरती हल्ला करण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश होता. असं असून सुद्धा आरोपींनी कोणत्याही कारवाईच्या भीतीशिवाय त्यांचं गैरवर्तन जे आहे ते सुरूच ठेवलेलं होतं असं अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कितीही झालं काहीही झालं तरी नाशिकचं प्रकरण हे दिसतंय तितकं साधं आणि सोपं नाहीये. अर्थातच आम्ही दोन्ही बाजू ज्या आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न केलेला होता, पण ज्या पीडिता आहेत आणि त्यांचे जे घरचे आहेत त्यांना ज्या वेळेला संपर्क करण्यात आला, त्यांच्याशी ज्या वेळेला बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की अनेक मुली ज्या या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेल्या आहेत, ज्यांचा या सगळ्यामध्ये छळ झालेला आहे, त्या प्रचंड मानसिक त्रासातनं जात आहेत, त्यांना प्रचंड ताण आलेला आहे. त्याच्यामध्ये अर्थातच त्यांचा छळ झाला ही गोष्ट एक, पण बदनामीची भीती सुद्धा त्यांना या सगळ्यामध्ये आहे. स्वतःच्या करिअरची काळजी त्यांना या सगळ्यामध्ये आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे घरचे जे आहेत ते घरचे सुद्धा प्रचंड तणावात आहेत. प्रचंड त्यांना सुद्धा या गोष्टीची एक भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि एका मुलीच्या घरच्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की तू जॉब सोड आणि याच्या पुढे पुन्हा कधीही जॉब करण्याची गरज नाही, असं सुद्धा एका
पीडितेच्या घरच्यांनी तिला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे या सगळ्यामुळे. आणि अर्थातच तुम्ही ज्या ठिकाणी काम करायला जाता तिकडे जर एक सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट तुमच्यासाठी नसेल, जर पॉश सारखी गोष्ट आपल्याकडे अस्तित्वात असूनही, कंपनीमध्ये अस्तित्वात असूनही जर कंप्लेंट तुमची दाखल करून घेतली जात नसेल, तुम्हाला जर रोज जाऊन तुमच्या शरीराबद्दल एका महिलेच्या बोललं जात असेल, त्याच्यावरती टिप्पणी केली जात असेल, तर किती त्या महिलेला मानसिक त्रासात न जावं लागेल हा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि याचं आपल्या सगळ्यांना वाईट वाटलंच पाहिजे. अंगावरती काटा येण्यासारखी ही गोष्ट आहे की जिकडे तुम्ही काम करायला जाता तिकडे तुमच्या शरीराला तुमच्या इच्छेविरोधात कोणीतरी हात लावतं, तुम्हाला नको तसं स्पर्श करतं, याचा त्या महिलेवरती किती वाईट परिणाम झाला असेल याचा विचार करणं अत्यंत याच्यामध्ये गरजेचं आहे. मला माहितीये अनेक लोक हे सुद्धा म्हणतील की त्यांनी इतके वर्ष या गोष्टी सहन का केल्या, पण त्याची अनेक कारणं असू शकतात. महिलांवरती सुद्धा अनेक जबाबदाऱ्या असतात. घरच्या गोष्टी असू शकतात, तुम्हाला आपल्या घरच्यांचं पालन पोषण करायचंय, त्यांना तुमची लहान मुलं असतील तुम्हाला त्यांना सांभाळायचं आहे, पैशांची चणचण असते. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये तक्रार करायचा प्रयत्न करूनही तक्रार करता आली नाही हे जास्त महत्वाचं आहे, हे जास्त गंभीर आहे. याची दखल घेतली गेली नाही हे जास्त गंभीर आहे. आणि म्हणूनच आम्ही सुद्धा हे प्रकरण जे आहे ते आतापर्यंत लावून धरलेलं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.